करावी लागत होती, तर त्यामुळे इकडे हे साइनचा आहे आणि हा जो पार्ट आहे तर हा फोटोचा आहे की जो पोस्टकार्ड साईज मोठा फोटो जो आपण काढलेला आहे तर तो चिटकवावा लागतो। आता यानंतर परत या साईडला तुम्हाला तुमचे जे समजा वर्गावरचे जे सर असतील तर त्यांची साइन घ्यावी लागते आणि या साईडला तुमची साइन त्यांच्या समोर करावी लागते। मित्रांनो नमस्कार, आज दिनांक 1 मे 2024 आपले नीटचे जे ॲडमिट कार्ड आहे तर ते अगदी काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये येऊ शकतात। त्याची लिंक आपल्याला उपलब्ध होईल। पण या नीटच्या ॲडमिट कार्डवर नेमकी कोणकोणती माहिती फिल करावी लागते तर हे आज आपण बघूया। कारण आपल्याला जर ही माहिती काय असते तर हे जर अगोदर माहिती असेल तर नक्कीच आपण त्या पद्धतीने तयारी करू शकतो। त्यामध्ये काही चूक व्हायला नको, कारण आपल्याला हे जे ॲडमिट कार्ड आहे तर हे एक्झाम हॉलमध्ये न्यावे लागतात। तर त्यामुळे सविस्तर बघूया की मागच्या वर्षी नेमकं या ॲडमिट कार्डवर काय फिल केल्या जायचं। नीट ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्याच्या नंतर ज्या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक बघायच्या तर त्या नेमक्या कोणकोणत्या बघा। आता सध्या स्क्रीनवर एक फॉर्मॅट जे आहे तर ते 2023 या वर्षीचं आहे, ठीक आहे। वरती तुम्हाला 2023 दिसतंय। आता या 2023च्या ॲडमिट कार्डमध्ये आणि 24च्या ॲडमिट कार्डमध्ये फारसा असा काही डिफरन्स राहणार नाही। ज्या गोष्टी येतात त्या कॉमन असतात आणि त्याच येतात। जसं की आता समजा जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीलाच इकडं तुम्हाला नीटचा जो रोल नंबर आहे तर तो दिसणार तुमच्या नीटच्या ॲडमिट कार्डवर। आणि त्यानंतर जर आपण परत जर बघायला गेलो, आता हे सगळं ब्लर केलेलं आहे मी कारण एका विद्यार्थ्याचं हे आहे। आणि यानंतर तुम्हाला इकडं तुमचं नाव बघायला मिळेल, ठीक आहे। नीटचा रोल नंबर आणि तुमचं नाव। यानंतर तुम्ही समजा जेंडर जर मेल असाल तर मेल आणि फिमेल असाल तर फिमेल। आणि जर समजा तुमची काही चूक झालेली असेल तर इथे ती तुम्हाला दिसून येईल। म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये जर तुम्ही काही भरताना जर चुकी केलेली असेल तर हे तिकडं तुम्हाला बघायला मिळेलच नीटच्या ॲडमिट कार्डवर। आता अजून काही तुमच्या चुका झालेल्या आहेत का नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता बघा ॲप्लिकेशन नंबर, आता मी हे सर्व घेत असताना थोडा व्हिडिओची लेंथ जी आहे तर ती वाढू शकते, पण महत्त्वाच्या गोष्टी की ज्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय तर त्यामुळे थोड्या काळजीपूर्वक तुम्ही बघा, स्किप करू नका। ॲप्लिकेशन नंबर की जो आपल्या नीटच्या ॲडमिट कार्डवर येणार, यानंतर परत आपल्याला ॲप्लिकेशन नंबरच्या खाली जे आहे तर ते आपल्या वडिलांचं नाव दिसेल, फादर नेम। आता हे तुम्ही ज्या पद्धतीने फिल केलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या नीटच्या ॲडमिट कार्डवर येईल। आता अत्यंत महत्त्वाचा विषय चेक करण्यासारखा की ज्यामध्ये तुम्हाला तुमची जी जन्मतारीख आहे तर ती चेक करायची, ओके। जसं की या ठिकाणी आलेलं आहे जन्मतारीख आलेली आहे तर ही जी जन्मतारीख आहे तर ही तुम्हाला चेक करायची। आता यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला तुमच्या नीटच्या ॲडमिट कार्डवर या ठिकाणी फोटोग्राफ जो आहे तर तो आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं आहे, लक्षात घ्या। आता यानंतर तुम्हाला इकडं साइन सुद्धा करायची, हे बघा या पार्ट मध्ये तुम्हाला साइन करावी लागते। म्हणजे थोडक्यात या साईडला जो आपला पासपोर्ट साईज फोटो आहे तो आणि या रकान्यामध्ये तुम्हाला तुमची साइन, ओके। आता यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं जे मीडियम आहे तर ते बघायला मिळेल, तुम्ही नेमका कोणतं फिल केलेलं आहे तर ते बघा। या विद्यार्थ्यांना इंग्लिश असं टाकलेलं आहे आणि डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे मागच्या वर्षीचा जो टाइम आहे जी डेट आहे तर ती दिलेली दिसते बघा 7/5/2023 त्या दिवशी होता रविवार, ओके। आता यानंतर जो रिपोर्टिंगचा टाइम आहे तर त्यानंतर तो इंडियन स्टँडर्ड टाइम 1 वाजता दिलेला आहे आणि यानंतर गेट क्लोजिंगचा जो टाइम आहे तर तो आहे 1:30 वाजता। पेपर सुरू होणार होता 2 वाजता आणि 5:20 हा चालणार होता। आता टेस्ट सेंटर नंबर हा तुमचा चेंज होईल, लक्षात घ्या। आता यानंतर जे सेंटरचं नाव आहे जसं की संजीवनी अकॅडमी या ठिकाणी नाव आलेलं दिसतं आपल्याला अहमदनगरचं, ठीक आहे। आता तुमचं नेमका सेंटर कोणतं येतं तर त्याचं जे लोकेशन आहे तर ते अगोदर तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या की नेमकं कोणत्या लोकेशनला तुमचं कॉलेज आहे। आता हे सर्व भरल्याच्या नंतर आता हे तर फर्स्ट पेज होतं। आता या फर्स्ट पेजवरच अजून खाली काय काय दिसतं बघा। तुम्हाला या साईडला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिटकावा लागतो, ठीक आहे। पासपोर्ट साईज फोटो या पार्ट मध्ये। आता अजून नेमका काय तर या ठिकाणी खाली दिलेलं दिसतं तुम्हाला कॅन्डिडेट फोटो, हे बघा जो की तुम्ही ॲप्लिकेशन भरताना त्या ठिकाणी दिलेला आहे तर तोच फोटो, म्हणजे थोडक्यात डेटवाला फोटो तुम्ही जर दिलेला असेल तर तोच या ठिकाणी तुम्हाला चिटकवायचा आहे एवढ्या पार्टमध्ये, ठीक आहे। एवढ्याच पार्टमध्ये फिक्स करायचा आहे। तुम्हाला हा जो फोटो आहे तर हा इकडं वरती वगैरे जाऊ द्यायचा नाही, ठीक आहे। वरती नको जायला, तुम्हाला तेवढ्या त्या पार्टमध्ये फोटो चिटकवायचा। आता यानंतर तुम्हाला तुमच्या लेफ्ट हँडचं जे थंब इम्प्रेशन आहे तर ते तुम्हाला एवढ्या पार्टमध्ये द्यायचं। आता यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं असतं की सर उभा थंब दिला तर
चालेल का, आडवा दिला तर चालेल का, लेफ्ट हँड थंब तुम्ही कसाही देऊ शकता, फक्त तो जो थंब आहे तर तो तुमचा एवढ्याच पार्ट मध्ये बसायला पाहिजे, ठीक आहे, याच्या बाहेर जायला नको। यानंतर या साईडला आहे तुमची सिग्नेचर की जी तुम्ही केलेली आहे नीटचा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना, तर ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची। आणि हे सर्व केल्याच्या नंतर तुम्हाला परत एक 2 नंबरचं पेज दिसतं, यावर नेमकं काय भरावं लागतं ते बघा। इकडं तुमचा जो पोस्टकार्ड साईज फोटो आहे तर तो चिटकवावा लागतो, ठीक आहे, पोस्टकार्ड साईज फोटो। आणि फोटोच्या बाजूला इकडं तुम्हाला मी हे ब्लर केलेलं आहे थोडं, हा पार्ट तुम्हाला लगेच बघायला मिळेल की हा पार्ट ब्लर आहे। तर याचं रिझन काय, तर इकडं सुद्धा साइन करावी लागत होती, तर त्यामुळे इकडे हे साइनचं आहे। आणि हा जो पार्ट आहे तर हा फोटोचा आहे की जो पोस्टकार्ड साईज मोठा फोटो जो आपण काढलेला आहे तर तो चिटकवावा लागतो। आता यानंतर परत या साईडला तुम्हाला तुमचे जे समजा वर्गावरचे जे सर असतील तर त्यांची साइन घ्यावी लागते आणि या साईडला तुमची साइन त्यांच्या समोर करावी लागते। इकडे बघा काय दिलेलं आहे, प्रेझेन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर, यांच्या समोर तुम्हाला ही साइन करायची। आता हे सर्व करत असताना, प्रिंट काढत असताना तुम्ही तुमच्या फॉर्म म्हणजे जे ऍडमिट कार्ड आहे तर त्याच्या किमान 4 ते 5 प्रिंट काढून ठेवा, कारण तुमच्या एक्झाम हॉलमध्ये ही जी प्रिंट आहे तर ही जमा होणार, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। तर हे सर्व करत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर नक्की जिजाऊ अकॅडमीला तुम्ही एखाद्या व्हिडिओला कमेंट करा, नक्कीच तुम्हाला रिप्लाय मिळेल। पेड काउन्सिलिंग करायची असेल सध्या सुरू आहे, तुम्ही करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। आज आपण या ठिकाणी थांबूया, ओके बाय।